आपण जर तणच उगू दिले नाही जमिनीत तर ही माती फक्त मातीच राहील आणि हळूहळू हिचे वाळू बनेल आणि वाळू बनल्यावर आपलं शेत पूर्ण वाळवंट होतील. मग भविष्यात पिकं सुद्धा उगणार नाही जर हे तण उगलं नाही तर. जमिनीमध्ये आपण पीक लावतो ते आपण लावलेल्या पिकापेक्षा गवत आधी उगतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून आपले शेतकरी मित्र श्री विकास कापसे सर यांनी आपल्या व्हिडिओ खाली कमेंट केली होती की विडमॅट आणि क्रॉप कव्हर विषयी आपले मत सांगा. मग आपण विडमॅट विषयी माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत आणि क्रॉप कव्हर विषयी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण विडमॅट का टाकायचा विचार करतो? कारण आपल्या पिकामध्ये तणाचं प्रमाण खूप वाढतं, तण वाढतं, वारंवार खुरपणी करावी लागते, मग खुरपणीवर खर्च जातो, मग त्याच्यामुळं आपल्याला त्याचा नाहक त्रास होतो, मग आपला खर्च वाढतो, तणाचा नाहक त्रास होतो, शेत गबाळासारखं दिसतं. म्हणून आपल्याला वाटतं की हे तण उगूच नये आणि मग आपण विडमॅट टाकण्याचा विचार करतो. आपलं हे डाळिंबाचं पीक आहे आणि आपल्या डाळिंबाचं पीक हे कमी पाण्यावरचं पीक आहे. मग डाळिंबाच्या झाडाला पाणी खूप कमी लागतं आणि नेमक्या प्रमाणात पाणी पाहिजे असतं. आपण जर विडमॅट टाकलं तणांचं कंट्रोल होईल, तण नियंत्रणात येतील. पण विडमॅट टाकल्यामुळं काय होईल? विडमॅटच्या खाली सतत ओलावा राहील. पावसाळा असला तर जास्त पावसामुळं विडमॅट खाली जमीन ओली राहील आणि सतत दलदल राहील. हिवाळा असला तर विडमॅट खाली ओलावा राहील आणि जर उन्हाळा असला तर उन्हाळ्यामध्ये विडमॅट टाकून तिथं टेम्परेचर वाढून त्याची वाफ तयार होईल आणि ती आपल्या फळाला, झाडांना ती वाफ लागेल. मग आपल्या फळांवर रोगांचं प्रमाण वाढू शकतं, आपले झाडं करपू शकतात. म्हणून आपल्याला त्याचा दुष्परिणाम पण असा होऊ शकतो. म्हणून आपल्याला शक्यतोवर डाळिंबाच्या बेडवर गवत उगू नये म्हणून आपल्याला विडमॅट टाकायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आपलं जे गवत उगतं, जर ते गवत उगत असेल तर आपल्याला काळजी काय घ्यायची? फक्त ते गवत आपल्या पिकापेक्षा वर जाऊ नये. ते गवत उगलं बी तर पिकाच्या खाली असलं पाहिजे. जर झाड लहान असेल आपलं तर आपण खोडाजवळ अशी निंदणी करू शकतो आणि आजूबाजूला आपण थोडंसं गवत राहू द्यायचंय. कारण काय होतं, ज्या वेळेस आपलं गवत हे राहतं तर गवत काय करतं, आपल्या झाडाला जर अतिरिक्त पाणी झालं तर जमिनीतून अतिरिक्त पाणी गवत शोषून घेतं. आपल्या झाडाला पाण्याचा ताण पडला तर गवत काय करतं, हवेतील गारवा शोषून मुळांद्वारे आपल्या झाडाच्या मुळांना पाण्याची उपलब्धता करून देतं. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी गवत करत असतात. अधिक पाणी आणि कमी पाणी असं नियोजन जमिनीमध्ये करून आपल्या पिकाला पुरवत असतं. म्हणून आपल्याला गवताचा फायदा आहे. आणि काय होतं, जे जमिनीत विषारी घटक असतात ते गवत शोषून घेतं आणि जे चांगलं अन्न आहे ते पिकाला देत असतं. मग जमिनीमध्ये फिल्टरेशन करून विषारी अन्न स्वतःकडे घेतं, चांगलं अन्न झाडाकडे देतं. ते विषारी अन्न स्वतः घेऊन त्याला ऑर्गॅनिकमध्ये बदलून घेतं. मग ऑर्गॅनिकमध्ये बदलून परत ते गवत वाळून आणि ते जमिनीवर पडून त्या गवताचं परत ऑर्गॅनिक खत होतो आपल्या पिकासाठी. मग गवत आपल्या पिकाजवळ ही अशी प्रकारे सायकल चालवतो आणि त्याचा आपल्या पिकाला फायदा होतो. म्हणून हा निसर्ग, ही प्रकृती गवत उगवत असते. आपण जेव्हा जमिनीमध्ये आपण पीक लावतो ते आपण लावलेल्या पिकापेक्षा गवत आधी उगतं. मग निसर्ग काय करतो, त्या पिकाला संरक्षण देण्यासाठी, त्या पिकाला चांगलं अन्न मिळण्यासाठी अगोदर गवताला उगवतं आणि मग आपलं पीक उगतं. मग हा निसर्गाचा जो उद्देश आहे, आपण ह्या निसर्गाच्या उद्देशाला समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपण काय करायचंय की गवत आलं, जास्त त्रास वाटेल तर थोडी खुरपणी करून घ्या आणि जर जास्त बाग जर आपली मोठी झाली तर आपल्याला काय करायचंय, ते ब्रश कटरने कट करून घ्यायचंय आणि ते गवत तिथंच पडू द्यायचंय. आणि निसर्गाला आपल्या जमिनीमध्ये जी अन्न साखळी आहे ते अन्न साखळी चालवायची आहे. ते जे चक्र आहे ते चक्र चालवायचं आहे. आता वेगवेगळे प्रकारचे जीव जंतू, जीवाणू, किडे हे जमिनीत असतात. मग त्या जमिनीतले जीवजंतू, किडींची अन्न साखळी कोणामुळे चालते? या गवतामुळे चालते. आता गवत असलं ते हे जेवढे बी जीवजंतू, जीवाणू आहेत हे गवतामुळे सुरक्षित असतात. गवत हे त्यांच्यासाठी लपण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा गवत वाळतं, कुजतं, वाळून काय होतं, ते गवत जीवाणूंचं खाद्य तयार होतं. जीवाणूंचं खाद्य हे जे काडी कचरा गवत आहे हे वाळून काय होतं, जीवाणूंचं खाद्य आहे आणि हेच खरं जीवाणूंचं अन्न आहे. मग जीवाणू याला तोडून बारीक करून आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवतात आणि ते जीवाणू जेव्हा तोडतात, याला बारीक करतात, तेव्हा ते पिकांचं अन्न होतं. म्हणून मग याचा आपल्याला एवढा फायदा आहे. म्हणून मग आपल्या मातीमध्ये आपण जर अशा गोष्टी करत राहिलं तर आपण या निसर्गाला समजून घेतलं, निसर्गाचा उद्देश जर समजून घेतलं तर अशा पद्धतीने निसर्ग आपल्याला मदतच करतोय तण उगवून. मग हे तण आपल्याला फायद्याचेच आहेत. मग याच्यातून आपला जमिनीचा हळूहळू खर्च कमी होईल, सेंद्रिय कर्ब वाढेल. आणि जर आपल्याला हे गवतच नसेल, आपण हे विडमॅट टाकलं, विडमॅटवर खर्च केला
या गोष्टी केल्या, गवत उगूच दिलं नाही, तर काय होईल? समजा ही माती आहे. आता ह्या मातीमध्ये जरी हे काडी कचरा, गवत राहिलंच नाही, मग याच्यामध्ये काय राहील? फक्त माती राहील. मातीमध्ये जोपर्यंत ह्या गवताचा बारीक भुगा आहे, सेंद्रिय कर्ब आहे, जोपर्यंत मातीमध्ये सेंद्रिय कर्ब आहे, काडी कचरा आहे, तो पिकं संपून जातील. याच्यातला सेंद्रिय कर्ब संपला, आपण जर तणच उगू दिले नाही जमिनीत, तर ही माती फक्त मातीच राहील आणि हळूहळू हिचे वाळू बनेल. आणि वाळू बनल्यावर आपलं शेत पूर्ण वाळवंट होतील. मग भविष्यात पिकं सुद्धा उगणार नाही जर हे तण उगलं नाही तर. म्हणून तण उगणं आपल्या जमिनीच्या सुपीकतेसाठी आणि आपली जमीन वाळवंट होण्यापासून वाचवण्यासाठी हे तण उगणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला ह्या तणाचा विरोध करायचा नाहीये. हे तण उगू द्यायचंय आणि हे तण उगल्यावर त्याला ब्रश कटरने कापून जमिनीवरच ठेवायचे किंवा जमिनीच्या माती आड करायचे, म्हणजे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल. आणि हे माती आड केल्यामुळं जमिनी भुसभुशीत होतील, जमिनींमध्ये हवा, ऑक्सिजन, सूर्यप्रकाश मोकळा जाईल आणि त्याच्यामुळं आपल्या पिकांना ऑक्सिजन, हवा सहज उपलब्ध होणार आहे आणि आपले पिकं कमी औषधामध्ये खूप भारी उत्पन्न देणार आहे. मग आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. मग ह्या निसर्गाच्या उद्देशाला आपण अशा प्रकारे समजून घ्यायचे. तण ही आपले दुश्मन नाहीच आहेत. आपण यांना मारायचं नाही. यांना वाढले तर ब्रश कटरने कट करा, जमिनीवर पडू द्या आणि त्याचं सेंद्रिय खत तयार होऊ द्या, जीवाणूंना खाऊ द्या, जीवाणूंना वाढू द्या. जीवाणूंचं अन्न येते आणि ते वाढले, जीवाणू वाढले तर आपल्या पिकांनाच ते अन्न मिळणार आहे आणि आपले पिकच भारी येणार आहे. कमी खर्चामध्ये आपलं उत्पन्न भारी निघणार आहे. गवत हे आपले शत्रू नाहीच आहे. गवत हे आपले दुश्मन नाहीच आहे. गवत हे आपले मित्र आहेत, आपल्या पिकाचे मित्र आहेत. ज्या जागेवर गवत असेल त्या जागेवर पिकं सुद्धा हेल्दी राहतात, आनंदी राहतात. मग अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी समजून घ्यायच्या.